वेलकम टू एस व्लॉग. सो आज आपण चाललो आहोत उज्जैनला. आपला प्रवास असणार आहे स्वामी कृपा टूर्सतर्फे. यांच्यातर्फे आपण टूर बुक केली आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि महाकाल ज्योतिर्लिंग हे आपण करणार आहोत आणि आजूबाजूचे लोकल स्थळं पण आपण करणार आहोत. ही बस तुम्ही बघू शकता, आपली उज्जैनची हीच बस आहे. सो आम्ही निघालो 4:30 आम्ही डायरेक्ट थेट थांबलो रात्री 10:30च्या आसपास डिनरसाठी. ही पूर्ण AC बस आहे, AC स्लीपर बस आहे आणि बस खूपच चांगली होती, त्याच्यामुळे आम्हाला कसलाही म्हणजे त्रास जाणवला नाही. मुंबई टू उज्जैन हा जवळजवळ एक 13-14 तासाचा प्रवास आहे. सो AC स्लीपर बस ही मस्ट आहे. सो हे तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट जिथे आम्ही डिनरसाठी थांबलो होतो. सो डिनरनंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला उज्जैनसाठी. पहिला आम्ही जाणार होतो महाकालला. सकाळी साधारण 7:30-8च्या आसपास आम्ही थोडा ब्रेक घेतला होता. जवळजवळ इथून अजून 3-4 तासा प्रवास बाकी होता. सो उज्जैनला सकाळी आम्ही 11:30च्या आसपास पोहोचलो आणि नंतर हॉटेलला जाण्यासाठी छोट्या ऑटो त्यांनी बुक केल्या होत्या. कारण तिकडे आसपास तुम्हाला जर फिरायचं असेल तर ऑटो हाच बेस्ट ऑप्शन आहे. कारण रस्ते सगळे लहान असल्यामुळे तुम्ही ऑटोनेच फिरा. सर्वात पहिले दर्शन घेतलं आम्ही गडकालिका देवीचं. हा आतला परिसर आहे गडकालिका मंदिराचा. सो गडकालिका मंदिराचं दर्शन घेतलं तर आम्ही निघालो काळभैरवसाठी. काळभैरवचं दर्शन म्हणजे बाप रे, खतरनाक एकदम. एवढी भयंकर गर्दी होती की जवळजवळ आम्हाला 3.5 तास लागले दर्शनासाठी. गुरुवार, शुक्रवार, शनिवार लागून सुट्ट्या आल्या होत्या म्हणून असं म्हणतात की एवढी भयंकर गर्दी होती. पण असं म्हणतात की MP ला तुम्ही कधी या उज्जैनला, इथे काळभैरवला गर्दी असतेच. सो फायनली आमचं दर्शन झालं. गर्दी प्रचंड होती आणि त्या गर्दीबरोबरच ऊन देखील प्रचंड होतं. दुपारचं 3:30-4 वाजले होते. सो उन्हाने एकदम आमचं डोकं तापलं होतं फुल. सो लंच करून नंतर आम्ही निघालो मंगळनाथ मंदिरासाठी. हे मंदिर मत्स्य पुराणानुसार मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. विशेषतः मंगळाला प्रसन्न करण्यासाठी आणि मंगळदोष दूर करण्यासाठी भात पूजा करण्याकरिता हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मंगळनाथ मंदिर शिप्रा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर आहे. सो यानंतर आम्ही आलो ऋणमुक्तेश्वरला. ऋणमुक्तेश्वर मंदिर, ऋण म्हणजे कर्ज, मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य. इथे दर्शन घेतल्याने आर्थिक समस्या आणि सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिप्रा नदीच्या काठावरती वाल्मिकी धाम परिसरात हे मंदिर स्थित आहे. सो ऋणमुक्तेश्वरचे दर्शन केल्यानंतर आम्ही आलो हॉटेलवरती आलो, थोडा फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो महाकालच्या दर्शनासाठी. सो आता आम्ही चाललो आहोत महाकालेश्वर मंदिरामध्ये. हां रूट माहिती आहे. सरळ जायचं इथून मंदिरामध्ये. दहा मिनटं रिक्षा, 10 मिनटं ना 5 मिनटं बोलला वॉकेबल आहे तरी. तसं मला वाटतं मार्केट ना लवकर बंद होतं असं वाटतं. ते लोक हॉर्न जास्त मारतात. सो महाकालची जेव्हा टूर आम्ही बुक केली तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं होतं, स्वामी कृपा टूर्स यांचे जे संस्थापक आहेत आणि जे मॅनेजर आहेत त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पासेस बुक करा. कारण आणि जेव्हा तुम्ही याल इथे महाकालला हे पासेस नक्की बुक करा. पास बुक केलं तर तुमचं दर्शन हे लवकरात लवकर होईल आणि नाहीतर नॉर्मल दर्शन तुम्ही केलं जवळजवळ 4 ते 5 तुम्हाला लागतील.
सो तुम्ही इथे येणार असाल तुम्ही पास नक्की काढा. 250 रुपीजला पर पर्सन पास आहे. सो हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. महाकालचा जो ब्रिज आहे, कॉरिडॉर आहे, हा तिकडचा व्ह्यू आहे. आणि हे समोरचे मंदिर आहे महाकालचा, ते तुम्ही बघू शकता, ज्याला लाल कलरची लायटिंग केली आहे. सो हा रस्ता जातो आपला महाकालेश्वरला मंदिराकडे. असं तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे, कारण पूर्ण विकेंड चालू आहे. सो एंट्री होती आमच्या गेट नंबर 4ला. तो एंट्रीच्या वेळेस आम्ही चाललो आहोत. सो खूप छान आणि खूप मस्त दर्शन आमचं झालं आहे. आणि थँक्स टू स्वामी कृपा ट्रस्ट, त्यांनी आम्हाला सांगितलं पास काढा. पासमुळे आमचं दर्शन 1 तासात झालं आहे. सो तुम्ही जर इथे येणार असाल तर तुम्ही पास नक्की काढा. दर्शन झाल्यानंतर तिथे बाजूलाच आहे महाकाल कॉरिडॉर. तुम्ही इथे नक्की येऊ शकता. इथे खूप छान वाटतं आणि संध्याकाळच्या इथे लायटिंग वगैरे खूप छान वाटते. सो इथे येऊन आम्ही बरेच फोटो काढले. जसं तुम्ही बघू शकता इथे बरी प्रचंड गर्दी असते फोटो काढण्यासाठी. सो आज पूर्ण दिवस इतकं छान फिरल्यावरती सगळ्यांनाच प्रचंड भूक लागली होती. सो आज आमचा इथे स्टे होता. आणि उद्या आम्ही निघणार होतो ओंकारेश्वरला. महाकाल उज्जैनपासून ते ओंकारेश्वरचं 4 तासाचं अंतर आहे. सो मस्त आम्ही पोट भरून जेवलो. आणि तुम्ही पुढचा प्रवास हा बघू शकता पुढच्या भागात, नर्मदा नदीची परिक्रमा आणि ओंकारेश्वरचा प्रवास. सो तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा. सो भेटू पुढच्या भागात. थँक्यू आणि धन्यवाद. ओंकारेश्वरसाठी बोटिंग वगैरे, शॉपिंग वगैरे करण्यासाठी मंदिर